हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. अतिवृष्टीमुळे राज्यामध्ये प्रचंड नुकसान. केंद्राकडे मदत मागण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीमध्ये दाखल. पीएम केअर फंडातून मदत आणावी विरोधकांची मागणी. तर दिल्लीमध्ये काय दिवे लावणार सपकाळांचा टोला. अजित पवार मगरूर. उपमुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांचं दुःख नाही. संजय राऊतांची बोचरी टीका. पीएम केअर फंड सरकारी की खासगी राऊतांचा सवाल. हेक्टरी नव्हे तर एकरी 50,000ची मदत द्या. ज्येष्ठ नेते जयंत पाटलांची मागणी. सामान्य शेतकरी सध्या एकरामध्ये हेक्टरमध्ये नाही. जयंत पाटलांची प्रतिक्रिया. एबीपी माझाच्या दणक्यानंतर अकोल्यातला बांध अखेर प्रशासनानं तोडला. 300 एकरांवर साचलेल्या पाण्याला मिळाली वाट. 50हून अधिक शेतकऱ्यांच्या रबी पेरणीचा मार्ग मोकळा. धाराशिवमध्ये पावसाचा हाहाकार असताना जिल्हाधिकाऱ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमातला व्हिडिओ व्हायरल. उपजिल्हाधिकारी शोभा जाधवांचंही कार्यक्रमात नृत्य. विरोधकांकडून संताप. मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या आणि परवा मराठवाड्याच्या दौऱ्यावर. लातूर, बीड आणि धाराशिवमधील नुकसानग्रस्त भागामध्ये भेट देणार. अतिवृष्टीग्रस्तांशी चर्चा करणार. अमरावतीच्या पंचवटी चौकामध्ये भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने. काँग्रेसचा मोर्चा आणि भाजपकडून रवींद्र चव्हाणांच्या स्वागताची रॅली एकाच ठिकाणी आल्यानं गर्दी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गणेश नाईक आज आमने सामने येण्याची शक्यता. 8 महिन्यानंतर होणाऱ्या ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये नाईक जाणार का याकडे लक्ष. 8,000 सरकारी लाडक्या बहिणींकडून तब्बल 15 कोटींची रक्कम वसूल करत शिस्तभंगाची कारवाई करणार. अर्थ खात्याकडून महिला आणि बालकल्याण खात्याला सूचना. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या सफारीच्या प्रत्येक दरात 1000 रुपयांची वाढ. ताडोबा प्रशासनाविरोधात खासदार प्रतिभा धानोरकरांचा आंदोलनाचा इशारा. भारत आणि पाकिस्तानमध्ये प्रथमच होणार आशिया चषकाची फायनल. 2 आठवड्यात तिसऱ्यांदा येणार आमने सामने. भारताचा आज श्रीलंकेविरुद्ध सामना. डोनाल्ड ट्रम्प यांचा आता औषध कंपन्यांना दणका. 1 ऑक्टोबरपासून औषधांवर 100% टॅरिफची घोषणा. भारताच्या औषध कंपन्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता.